अमेरिका आपल्याला गिळून टाकतील हे सांगण्यासाठी या बेड्या आहेत, अमेरिका आपला बाप नाही, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले। तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो घाला त्यांनी घातलाय, आमच्या अधिकारांवर मूलभूत अधिकार शाबूत राहावा, अमेरिकेत जो भारतीयांवर अन्याय होतोय, पायात साखळ दंड हातात हतकडी, अशा अवस्थेत भारतीयांना अपमानित करणारा हा प्रकार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली आहे। आणि त्याचबरोबर अमेरिका आपल्याला गिळून टाकतील हे सांगण्यासाठी या बेड्या आहेत, अमेरिका आपला बाप नाही, असंही ते यावेळी म्हणाले। बेड्या घालून आलेला आहात, अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, कशाचं प्रतीक आहे या बेड्या? अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जातोय, ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत, ती पद्धत चुकीची आहे। आमचा संविधानिक अधिकार आहे, आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे। राईट टू एक्सप्रेशन, राईट टू स्पीच, हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबित राहिले पाहिजेत, म्हणून या बेड्या आहेत। या बेड्या याच्यासाठी पण आहेत की अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर अन्याय होत आहेत, व्हिसाच्या बाबतीत ट्रम्प सरकारने आखलेलं धोरण आहे, अनेक भारतीयांचा घर संसार उद्ध्वस्त करणारे आहेत। ज्या पद्धतीने भारतीयांना एका विमानात 2 विमानात कोंबून भारतात पाठवलं, म्हणजे पायात साखळदंड, हातात हतकड्या, शौचालयाला जागा नाही, उपाशी, भारतीयांना असा अपमानित करून आणण्याचा प्रकार हा भारतीयांना हिणवणारा, भारतीयांना अपमानित करणारा होता। ह्याच्यात कुठल्या एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते, आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण ह्या पेचात अडकलेत। पोरं अमेरिकेत राहतील, आईबाप मुंबईत महाराष्ट्रात येतील, आईबाप तिथे राहतील तर पोरं भारतात येतील। अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या मराठी माणसांची स्वप्न आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत। जर या बेड्यांविरुद्ध आपण भारतीय बोलणारच नसू, अमेरिकेत करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू, तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल। आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगतायत, या बेड्यांपेक्षा कमी नाहीत। आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत की एकतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, आमच्या स्वातंत्र्यावर गणा आणू नका आणि अमेरिकेविरुद्ध आवाज उचलायला शिका, अमेरिका आपली बाप नाही। सभागृहामध्ये विषय झाल्यानंतर अजित पवार आणि मुख्यमंत्रीने बोलल्यानंतर तपासाला वेग आला, असं वक्तव्य संदीप क्षीरसागर यांनी केले। तर संतोष अण्णा कुटुंबियांना जसं सांगितलं आहे तशीच चार्जशीट आहे, आम्ही सांगत होतो याचा मास्टर माइंड कराड आहे, मुख्य आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झालाय। सभागृहामध्ये विषय झाल्यानंतर अजित पवार आणि मुख्यमंत्री यांनी जे काही बोललंय त्यानंतर तपासाला वेग आला आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलंय की सर्व आमदार बोलतायत, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। हे बघा, त्यांनी जर मूळ प्रकरण जर बघितलं, आणि अजून एक महत्त्वाचा विषय आहे की त्यावेळेसचे जे पोलीस प्रशासनमधले SP आहे, DYSP आहे किंवा त्या पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबलपासून जे काही लोक आहेत, त्यांचे जर CDR जर महाराष्ट्रासमोर आणले, वाल्मिक कराड काही एवढा मोठा नाही आहे, मग कशामुळं प्रशासन त्याचं एवढं ऐकत होतं? आणि हे CDR जर पुढे आणले तर वरतून कोण त्यांच्यावरती दबाव टाकत होतं ही गोष्ट लक्षात येईल। म्हणून सुद्धा आम्ही आज सुद्धा ह्याच्यावरती आहे की त्यांनी राजीनामा हा दिला पाहिजे। तुमची प्रतिक्रिया काय? नाही, मी वकिलांसोबत बोललेलो आहे, ममुकामध्ये येणं म्हणजे त्याच्यावरती गुन्हा दाखल, मुख्य आरोपी म्हणजेच त्याच्यावरती 302 हा गुन्हा दाखल झाला। बरं, पण आता जी काही परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये तुम्हाला अपेक्षा आहे का की सरकार योग्य पद्धतीने ऍक्शन घेईल? कारण ऑलरेडी याला जवळपास 3 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे। जे तुम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होता ते उजागर व्हायला 3 महिने लागले। हे बघा, सभागृहामध्ये हा विषय झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेब अजितदादांनी आश्वासन दिलं होतं की जे कोणी आरोपी असतील त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा होईल, आणि प्रामाणिकपणे असंही बोललं पाहिजे, मी विरोधी बाकावरचा आमदार आहे, आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे प्रशासनाने त्याची दखल घेतली। त्यावेळेसचे SP जिथं बदलले तिथं ॲक्शन झाली। 83 दिवसामध्ये ही चार्जशीट दाखल झाली, आणि ज्या पद्धतीने तपासाचा जो वेग आहे तो फास्ट ट्रॅकवरती चालू आहे,
निश्चितपणे या तपासामध्ये जे वकिलांशी चर्चा करतो किंवा या प्रशासनामधले चौकशी अधिकारी त्यांची जी आम्ही बघतोय, तर लवकरात लवकर ह्या गुन्हेगारांना वाल्मिकांना कराडला ही फाशी होणारच. परंतु धनंजय मुंडेंचा राजीनाम्याच्या संदर्भात अजून काहीच झालेलं नाहीये. तुमची काय प्रतिक्रिया आहे यावर? कारण 2-3 महिने झाले सातत्यानं हा मुद्दा तुम्ही लोक लावून धरताय, पण त्याबद्दल अजूनही सरकार म्हणून कुठलीही ठोस भूमिका जाहीर करत नाही. हे पण आपण जर मीडिया म्हणून जर बघत असाल तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदा ही अशी गोष्ट होती की सभागृहामध्ये सर्वच पक्षाचे आमदार ह्याच्यावरती बोलतात आणि बोलल्यानंतर सरकार ह्याची दखल घेते आणि ते स्वतःच म्हणतात की वाल्मिक कराड हे माझे निकटवर्ती आहेत. पण वाल्मिक कराड एवढा मोठा माणूस नाहीये की गुन्हा झाल्यानंतर सुद्धा की एवढं त्याला त्यावेळेस प्रशासन एवढी मदत करू होती की 12 तास त्याला थांबवलं गुन्हा नोंद करण्यासाठी. जी काही VIP एंट्रीने ते सरेंडर झाले, बाकीच्या गोष्टी ह्या निदर्शनात आल्यानंतर पब्लिक रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारने पण त्याची दखल घेतली आणि आम्ही आज सुद्धा ठाम आहे की या विषयावरती धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता दाखवली नाही, राजीनामा मांडल्यानंतर असं सुद्धा बोलण्यात आलं की कुठंतरी राजकारण करण्यात आलं आहे. आम्ही तेव्हाही सांगितले की जर आम्ही कुणी राजकारण करत असलो तर आमच्यावरती गुन्हे दाखल करा. पण आम्ही जी वस्तुस्थिती ज्या जिल्ह्यामध्ये झाली होती किंवा लोकांनी आम्हाला सांगितली होती, संतोष अण्णा देशमुख कुटुंबाने आम्हाला जे काही सांगितलं होतं ती पूर्णपणे मांडली आणि ती चार्जशीटमध्ये तपासामध्ये तशीच आलेली आहे. म्हणजे घटनाक्रम जर तुम्ही बघितला तर तो घटनाक्रम प्रमाणे की वाल्मिक कराडनी कधी फोन केला गुलेला, कधी भेटायला लावलं चाटेला आणि त्यांची 8 तारखेला शेवटची बैठक होत आणि नंतर मग त्यांनी ही पूर्णपणे ही काय गुन्हा झालाय म्हणजे संतोष अण्णा देशमुख सोबतचा हा समोर आलेला आहे. आणि आम्ही सांगत होतो की ह्यांचा मास्टर माइंड हे वाल्मिक कराड आहे आणि सरकारने पण त्यांची दखल घेतली आहे. प्रशासनाने जी काही CIDची चौकशी लावली त्या चौकशीमध्ये मास्टर माइंड पुढे आलेले आहेत आणि त्यांच्यावरती मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला. असं असलं तरी गुन्हा त्यांच्यावर अजून नोंद झालेली नाही अशी माहिती मिळते आहे. मुख्य आहे तो म्हणजे सुदर्शन गुले. कुठेतरी हा जो शब्द आहे वगळला पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे, जेणेकरून वाल्मिक कराड यांना कोणत्याही पद्धतीने त्यांना दिलासा मिळणार नाही. मात्र चार्जशीटमध्ये कुठेतरी हे बदल केले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, मी त्यांची बाईट काही बघितली नाही, पण मी चार्जशीट जे काही मुद्दे बघितले आहेत त्या मुद्द्यावरून तपास व्यवस्थित चालू आहे असं मला वाटतं. हे बघा, या संदर्भात सर्वच कुणीतरी बोलतात, त्यांच्याकडे काहीतरी विषय त्यांना समजला असेल, पण माझ्या कानावरती काही विषय आलेला नाही. पुण्याच्या घटनेने पुन्हा एकदा ST बसमधून प्रवास करणं म्हणजे सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी व्यक्त केली. तसेच एका पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एक केंद्रीय मंत्र्यांची मुलगी यांची छेड काढली आहे. कालच्या घटनेमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे. राजकारणाची पातळी किती घसरली आहे, येणाऱ्या दिवसात कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते होते सर्व काही समोर येईल असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. ही घटना आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं झालं नव्हतं की एका पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची आणि तिच्या सोबतच्या मैत्रिणींची त्या ठिकाणी छेड काढल्याचा प्रकार संतापजनक असा त्या ठिकाणी घडलाय. केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी नाही तर या महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण मुली आणि महिला यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारवरती आहे. कालच्या घटनेमध्ये दोघा-तिघांना अटक झाली असं मला सकाळी कळलंय. आत्ताचं स्टेटस मला माहीत नाही, परंतु मला विश्वास आहे काही तासांमध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटकही होईल आणि त्या ठिकाणी त्यांना कठोर शासनही होईल. यातून एक गोष्ट प्रकर्षाने पुढे येताना दिसते की राजकारणाची पातळी किती खाली घसरली आहे. कशा पद्धतीने नेत्यांच्या मुलींना राजकीय कार्यकर्त्यांकडून त्रास देण्याचं काम चाललंय याचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते. येणाऱ्या दिवसात याही घटनेमधले कोण होते, कुठल्या पक्षाचे होते, काय होते या गोष्टी समोर येतील. पुन्हा मी रिपीट करते, फक्त केंद्रीय मंत्री किंवा मंत्र्यांच्या मुली आणि त्यांच्या घरातल्या महिला नाही तर महिला आणि मुलींची सुरक्षितता ही महायुतीच्या सरकारसाठी टॉप प्रायोरिटीवरती आहे आणि त्याच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे त्या ठिकाणी काम करत आहेत. परवाच्या ज्या 2 घटना झाल्या, एक पुण्याची आणि कालची मुक्ताईनगरची. पुण्याच्या घटनेने अतिशय वेदनादायी अशा या दोन्ही घटना आहेत.
पुण्याच्या घटनेमध्ये पुन्हा एकदा एसटी बंद पडलेल्या एसटी आणि त्याचा होणारा दुरुपयोग किंवा एसटी मधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची सुरक्षितता हा प्रश्न ऐरणीवर आलाय। यामध्ये तात्काळ परिवहन मंत्री त्या ठिकाणी प्रताप सरनाईकजी यांनी एक SOP बनवली, त्या अनुषंगाने काम चालू झालेलं आहे। आम्ही सुद्धा महिला म्हणून त्यांना काही सूचना दिल्या होत्या, त्या सूचना सुद्धा मान्य झालेल्या आहेत। येणाऱ्या दिवसात एसटी मधील प्रवास महिलांचा आणि मुलींचा सुरक्षित आणि सुखकर कसा होईल यासाठी सरकार प्रयत्न करतंय। यामधल्या आरोपीला सुद्धा अटक झालेली आहे, नवीन नवीन माहिती समोर येतेय। आणखीन येणाऱ्या दिवसात हा जो कोणी आरोपी आहे त्याला कडक शिक्षा व्हावी, कठोरात कठोर शासन व्हावं यासाठी सरकार प्रयत्न करते। राष्ट्रवादीचे नेते हातात बेड्या घालून नौटंकी करतायत। अधिवेशन ही नौटंकी करण्याची जागा नाही असा टोला राम कदम यांनी लगावलाय। तर अधिवेशन सुरू नसताना मला बोलू दिलं जात नाही असे खोटं आणि चुकीचं आरोप केल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय। प्रत्यारोप की राजनीति जरूर करे, मैं तो मानता हूं वह भी नहीं करनी चाहिए, पर कम से कम क्रिकेट को तो अपने गंदी सियासत का मुद्दा या विषय न बनाए। दुर्भाग्यपूर्ण है कि कांग्रेस के प्रवक्ता ने जिस प्रकार से रोहित शर्मा पर आरोप किए, अभद्र भाषा का, अभद्र वाणी का प्रयोग किया, इस कारण केवल अकेले रोहित शर्मा आहत नहीं हुए, उनसे प्यार करने वाले लाखों क्रिकेट के प्रेमी आहत हुए हैं। कांग्रेस दल के उस प्रवक्ता ने हाथ जोड़कर, घुटने टेक कर रोहित शर्मा और उनसे प्यार करने वाले क्रिकेट प्रेमियों की माफी मांगनी चाहिए और आने वाले भविष्य में वे कभी भी इस प्रकार से क्रिकेट क्षेत्र को अपने गंदी राजनीति का हिस्सा न बनाए। धन्यवाद। आज का विधानसभा सत्र का अधिवेशन आज आरंभ होने के पहले ही अधिवेशन के उस इमारत के सीढ़ियों पर बैठकर अपने हाथ में हथकड़ी लटकाकर एनसीपी के नेता नौटंकी करते हुए दिखे। अधिवेशन शुरू ही नहीं हुआ और वो कह रहे थे कि मुझे बोलने का मौका नहीं मिल रहा। अधिवेशन शुरू तो हो जाने दो। पूरा देश देख रहा था कि किस प्रकार की नौटंकी हो रही है। यह सदन संवाद के लिए है, यह सदन चर्चा के लिए है, पर दुर्भाग्य से महाराष्ट्र का विपक्ष यह सदन का उपयोग नौटंकी करने के लिए और मीडिया का ध्यान अपनी ओर बटोरने के लिए कर रहा है। यह दुर्भाग्यपूर्ण है। सदन का इस प्रकार से समय व्यतीत करना यह महाराष्ट्र का विपक्ष छोड़ दे, वे संवाद और चर्चा के लिए अधिवेशन में आए। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मवियाच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी। मुंडे कोकाटेंचा राजीनामा, मुंडे कोकाटेंचा राजीनामा, मुंडे कोकाटेंचा राजीनामा, मुंडे कोकाटेंचा राजीनामा। में दो ही गुंडे, महाराष्ट्र 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 में दो ही गुंडे। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवेंच्या ऑफिसमध्ये जाऊन विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेतली। विरोधी पक्षाकडे येवला लासलगावला कांद्याच्या भावात घसरण झाली आहे।
तर येवला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात घसरण झालेली दिसत असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत 400 ते 500 रुपयांची घसरण यावेळी दिसून येते. कांद्याचा सरासरी 1700 ते 1800 रुपये बाजार भाव मिळतोय. सावरगाववरून मागच्या हप्त्यामध्ये कांद्याला 2100-2200 रुपये भाव होता. आजच्या 8 दिवसानंतर डायरेक्ट भाव कमी आले, म्हणजे 1500-1600 असे झाले. आणि भाव वाढला पाहिजे. आमची अशी इच्छा आहे का परवडतच नाही काही. एकरी जो खर्च भरपूर येऊन जातो, औषधं पाणी हे सर्व आम्हाला परवडत नाही. आम्हाला थोडं अनुदान काहीतरी दिलं पाहिजे शेतकऱ्यांना. सर, येवला कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व्यापारी संतोष अट्टल बोलतो. आता लाल कांद्याची आवक ही घटत चालली येणाऱ्या दिवसात, आणि येणाऱ्या दिवसात उन्हाळा कांद्याचं प्रचंड पीक आहे महाराष्ट्रात. तर सरकारने ही 20% ड्युटी घटवली पाहिजे आणि किमान 10% त्याच्यावर सबसिडी दिली पाहिजे. ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार. मनोज भाऊलाल कोल्हे, राहणार दामोडा. तर आमचे कांदे 1976 गेले, 400-500 रुपयाची घसरण झाली. तर मागच्या महिन्यात 24-25 गेले. भाव वाढण्याची शक्यता आहे, 3-1 पर्यंत झाली पाहिजे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती दिली जाते. तर उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये ते दाखल झाले. तर मनोज जरांगे पाटील यांना वातावरण बदलामुळे ताप आला असून अस्वस्थ वाटत असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले. जास्त आहे. तापेचे 2 एपिसोड होते, काल एक होता ना आज सकाळी एक होता. त्यामुळे त्यांना ना चक्कर येत असल्या कारणाने, ताप असल्या कारणाने आणि सततचा दौरा, त्यामुळे असलेलं डिहायड्रेशन ह्या कारणाने त्यांचा BP ही 88/60 आहे. त्यामुळे त्यांना चक्कर येणं वगैरे आहे. तर आता आपण त्यांना IV अँटीबायोटिक्स, IV फ्लुइड्स हे सुरू केलेत आणि ब्लड टेस्ट त्यांच्या रिपोर्टिंगसाठी पाठवल्या. रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी लक्षात येतील. एकंदरीत हे लक्षात येत आहे की त्यांना आरामाची खूप जास्त आवश्यकता आहे. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बुलढाण्यात बौद्ध समाज बांधवांचे 1 दिवसीय धरणे आंदोलन सुरू आहे. तर बौद्ध समाज बांधवांचे पवित्र स्थळ महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हे बिहार इथे चालू आहे. या मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनात आज बुलढाणा इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध समाज बांधवांचे 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
बौद्धगया इथल्या महाबोधी महाविहार 1949चा व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा. महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. तर यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधव उपस्थित राहून त्यांनी घोषणाबाजी देखील केली आहे. रद्द करा 1949 झालाच पाहिजे रद्द. महाबोधी 1949 रद्द. बौद्धांची विरासत बौद्धांना मुक्त करा महाबोधी 1949 रद्द. महाबोधी 1949 बौद्धांची विरासत बौद्धांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो. ते राहुल लोकोत्तर महाविहारा हे उपस्थित राहिले, त्यांना मी पंचांग प्रणाम करतो. जो मौलिक अधिकार दिला आहे बोलण्याचा अधिकार म्हणून आज धरणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आहे. काय नेमक्या मागण्या? महाबोधी महाविहार ॲक्ट 1949 हा भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वी लागू असलेला ॲक्ट आहे. 1950ला या देशामध्ये संविधान लागू झाल्यानंतर संविधानाच्या मूलभूत अधिकाराला म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार 25 ते 28पर्यंत या देशामध्ये संविधानाने दिला आहे. परंतु 1949चा ॲक्ट हा महाबोधी महाविहार ॲक्ट, ज्यामध्ये बौद्धांचे जे सभासद आहेत या सभासदांचा पूर्णही ताब्यात नाही किंवा जे बौद्ध अनुयायी आहेत आजही वर्तमानात हे विहार त्यांच्या ताब्यामध्ये नाही आहे. त्यासाठी या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुढची काय नेमकी भूमिका असणार आहे? महाबोधी महाविहारासमोर महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या वतीने अनिश्चितकालीन आमरण उपोषण सुरू आहे. सरकारने मध्ये ते दडपण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा पूज्यनी भिक्षू संघ आणि बौद्ध अनुयायी हे दटून ते आंदोलन करता आहेत. भविष्यामध्ये एक महाविशाल रॅली महाबोधी महाविहारावरती त्या कमिटीवरती काढण्याचा आणि सरकारला पटना या शहरामध्ये आणि दिल्ली या शहरामध्ये विशाल रॅलीचं आयोजन भविष्यामध्ये करण्यात आलेलं आहे. अनवा गावातील चटके दिल्याच्या प्रकरणी लक्ष्मण हाकेंनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. तर जालन्यातील अनवा गावात जुन्या वादातून कैलास बोराडे नावाच्या व्यक्तीला चटके देण्यात आलेत. या प्रकरणी पारध पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे तर एक जण फरार आहे. दरम्यान या प्रकरणी आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा करत या प्रकरणात दोषी असलेल्या उभाटा तालुका प्रमुख हा मनोज जरांगे यांचा साथीदार असून त्याला 4 दिवसात अटक करा, अन्यथा जालन्यातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढू अशी मागणी हाके यांनी यावेळी केली आहे. तर तू महादेवाच्या मंदिरात का आला असा सवाल विचारून धनगर समाजाच्या व्यक्तीला चटके दिल्याचा आरोप हाके यांनी यावेळी केलाय. एसपी साहेबांची भेट घेतली, काय चर्चा झाली? आम्ही आज जालना एसपी साहेबांची भेट घेतलेली आहे. भोकरदन तालुक्यामधल्या अनवा गावामध्ये धनगर समाजाच्या तरुणाचा महाशिवरात्रीच्या दिवशी गावातील गावगुंड असणाऱ्या भागवत उर्फ सोनू दौड नावाच्या माणसानं महाशिवरात्रीच्या दिवशी लोखंडी रॉड विस्तवामध्ये लोखंडी रॉड लालबुंद करून धनगर समाजाच्या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. आणि हा जो सोन्या दौड नावाचा जो आरोपी आहे त्याचा भाऊ एका पक्षाचा तालुका प्रमुख आहे आणि त्याची बॅक हिस्ट्री आहे, गुन्हेगार आहे तो, त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत आणि त्या गावामध्ये धनगर समाजाची संख्या कमी आहे आणि दहशतीच्या दृष्टिकोनातून तू महादेवाच्या मंदिरामध्ये कसा आला हा प्रश्न विचारून त्याला नग्न केलं गेलेलं आहे आणि नग्न करून त्याच्या अंगावरती एवढे चटके दिलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयामध्ये तो आता सध्या उपचार घेतोय आणि चिंताजनक परिस्थिती आहे. आणि अजून काळीमा फासणारी गोष्ट अशी आहे की त्यांनी तो व्हिडिओ बनवलाय आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रामधल्या सोशल मीडियाद्वारे
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातोय गेलाय आणि समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यामध्ये निवेदनं दिली जात आहेत. हा महाराष्ट्र आहे. आणि विशेष म्हणजे तो सोन्या दौड नावाचा जो आरोपी आहे त्याचा भाऊ आहे. तो भाऊ मनोज जरांगेचा साथीदार आहे. त्याचे फोटो आहेत आमच्याकडं. त्याचा वावर, त्याचं राजकीय सर्व वातावरण, त्याचा सावकारीचा धंदा, त्याचे आजपर्यंतचे गुन्हे, म्हणजे यांची ही मस्ती त्यांनी या धनगर समाजाच्या तरुणाच्या बाबतीमध्ये दाखवलेली आहे. तो लोखंडी रॉड, लालबुंद रॉड पार्श्वभागामध्ये खुपसण्याचा प्रयत्न सुद्धा या माणसाने केलेला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना, गृह विभागाला आमची विनंती आहे, येऊ घातलेल्या 2-4 दिवसामध्ये त्या नवनाथ दौडला सुद्धा अटक झाली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रामध्ये आम्ही जालन्याच्या कलेक्टर ऑफिस, SP ऑफिसवरती मोर्चा काढू आणि या महाराष्ट्रामध्ये नक्की काय चाललंय हा जाब या गृह विभागाला विचारू. इथले पालकमंत्री असतील, गृह विभाग असेल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, त्यांनी त्वरित या प्रश्नामध्ये लक्ष घालावं. हा महाराष्ट्र कुणीकडे चाललाय अशी घटना आम्हाला कळते असं तर अशी झालेली नाही. या हरामखोरांना असं लोखंडी रॉड लालबुंद करून चटके देण्याचा अधिकार दिला कुणी? नक्की काय चाललंय? हा महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्वरित यात लक्ष घातलं पाहिजे. यासाठी आम्ही SP-ना भेटलेलो आहोत. अधिवेशन होत आहे ही कोणती प्रवृत्ती ही निजाम कालावधीमध्ये सुद्धा अशी शिक्षा दिली जात नव्हती. अशा शिक्षा आम्ही काही फॉरेन देशामध्ये, काही आफ्रिकन कंट्रीज मध्ये अशी सजा दिली जाते असं आम्ही ऐकून आहोत. पण अलीकडच्या कालावधीत आम्हाला तर असं अशी कुठं शिक्षा दिली जाते? कशाची शिक्षा देताय तुम्ही? महादेवाच्या मंदिरात आला म्हणून एक धनगर समाजाचा तरुण ही जात वर्चस्वाच्या भावनेतून या धनगर समाजाच्या तरुणाला जीवे मारण्याचा यांनी प्रयत्न केलाय. त्यामुळं हा असा अन्याय आम्ही सहन करणार नाही. SP साहेबांशी तुमची चर्चा झाली, काय म्हणलं? SP साहेबांनी जो आरोपी आहे त्या आरोपीला अटक केलेली आहे. पण आमचं SP साहेबांना असं म्हणणं होतं की त्याच्या भोवताली जी माणसं उभी होती, जे गुन्हेगार आहेत, त्यांनाही अटक झाली पाहिजे, त्याच्या भावालाही अटक झाली पाहिजे. त्याच्या भावाला जोपर्यंत अटक होणार नाही, मला एक सांगा, सार्वजनिक जीवनात तालुका प्रमुख पदावर उभाटा गटाचा हा तालुका प्रमुख आहे हरामखोर आणि त्याचा भाऊ आहे हा. अरे तुम्ही सार्वजनिक जीवनात काम करता, राजकारणात काम करता आणि लालबुंद सळई रॉड आणि तोही महादेवाच्या मंदिरामध्ये विस्तवामध्ये घालून तुम्ही चटके देता अंगाला. तो माणूस अक्षरशः मरण यातना भोगतोय, मरणाशी झुंज देतोय छत्रपती संभाजीनगर मध्ये. आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत आहोत की जरा जर संवेदनशीलता शिल्लक असेल तर पहिल्यांदा या नवनाथ दौडला तुम्ही अटक करा. आणि नवनाथ दौडला जर ह्या 4 दिवसात अटक नाही झाली तर आम्ही खूप मोठं आंदोलन या आजही महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यामध्ये निवेदनं दिली जात आहेत. जाती रंग देण्याचा प्रयत्न होईल असा आरोपीचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. हे बघा, आम्ही OBC हा धनगर समाजाचा तरुण आहे. या धनगर समाजाचा तरुण नसता तर याच आरोपीने अशा पद्धतीचं माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं असतं का? आणि आम्ही या माणसाची बाजू घेतली म्हणून जर आम्हाला कोणी जातीवादी म्हणणार असेल तर निश्चित म्हणू द्या. ते काय करतात? या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरणं घडलेली आहेत. या महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी, पक्षांचे प्रमुख ते काय करतात? सुप्रिया सुळे, शरद पवार, रोहित पवार हे काय करतात? स्वजातीच्या आंदोलनांनाच फक्त भेटी देतात ना. खेड तालुक्यातल्या म्हणजे भोर तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातला विक्रम दादासाहेब गायकवाड हा नवबौद्ध तरुण त्याच्या प्रायव्हेट पार्टवरती 22 वार करून, कारण काय तर उच्चवर्णीय मुलीबरोबर लग्न केलं म्हणून. तिथं सुप्रिया सुळे जाणार नाहीत, शरद पवार जाणार नाहीत, मनोज जरांगे जाणार नाहीत, सुरेश धस जाणार नाहीत. लातूरला माऊली सोट नावाचा धनगर समाजाच्या तरुणाचं हलाल करून मारलं गेलं, तिथं हे लोकप्रतिनिधी जात नाहीत. आम्ही जर एका धनगर समाजाच्या तरुणाची ही जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रात सोशल मीडियाद्वारे फिरते, जरा जरी संवेदनशीलता असेल ना तर इथला प्रत्येक लोकप्रतिनिधी या प्रकरणामध्ये लक्ष घालेल. आणि या अधिवेशनामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मीडियाद्वारे त्यांनी जरा जरी संवेदनशीलता असेल तर या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि त्या हरामखोर नवनाथ दौडला पहिल्यांदा अटक करावी. हरामखोर यासाठी म्हणतोय कारण त्याची बॅक हिस्ट्री आहे. कारण तो तालुका प्रमुख आहे,
तो मनोज जरांगे बरोबर प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा लावून फिरतो. म्हणून त्याच्या भावाला हे धारिष्ट्य त्याच्या सांगण्यावरून हे कृत्य केलेलं आहे. त्या गावामध्ये आज दहशत आहे. त्या कुटुंबाच्या मनामध्ये सुरक्षितता निर्माण व्हावी म्हणून आज आम्ही त्यांच्या गावामध्ये जात आहोत. तेव्हा गृह विभागाने यामध्ये लक्ष घालावं. आजपासून ऍडमिट झाले दवाखान्यामध्ये संभाजीनगरला, त्यांची प्रकृती खालावली. त्यांची प्रकृती त्यांनी चांगला उपचार घ्यावा, चांगल्या सलाईन घ्याव्या, चांगलं आरोग्य, चांगला आहार घ्यावा, चांगला विचार करावा. ओबीसींचा, भटक्या विमुक्तांचा, दीनदलितांचा ज्यांना आरक्षण दिलं गेलंय, इथं लोकशाही नावाचा देश आहे, इथं संविधान आहे, कायदा काढून आहे, त्याचा थोडासा अभ्यास करावा. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन उपचार घेता घेता एखादं पुस्तक बघावं. ऑनलाईन युट्यूब वरती बरेच अनालिसिस असतात, ते ऐकावेत आणि चांगलं आरोग्य कमवावं. शुभेच्छा आहेत आम्हाला त्यांच्या. आजारी पडू नये त्यांनी. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल काय नैतिक अनैतिक हे मुख्यमंत्री ठरवतील असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय. त्याचबरोबर संभाजी महाराजांचा इतिहास ज्वलंत आहे. जिथे जिथे त्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवलं असेल, त्यांच्याबद्दल लिहिलं असेल, त्यात सुधारणा केल्या पाहिजेत. नवीन पिढीसोबत संभाजी महाराजांचा इतिहास हा चुकीचा जाता कामा नये. ते अवघ्या 9 वर्षात 150 लढाया लढल्या आहेत आणि जिंकल्या आहेत. 14व्या वर्ष बौद्धभूषण त्यांनी ग्रंथ लिहिला असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विरोधक म्हणतात की धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंनी राजीनामा द्यावा म्हणून. भगवान असं आहे की संभाजी महाराजांचा इतिहास अतिशय ज्वलंत आहे. जिथे जिथे त्यांना चुकीच्या स्वरूपात दाखवण्यात आलं असेल, लिहिण्यात आलं असेल, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. काय चुकीचा इतिहास जो आहे नवीन पिढीसमोर संभाजी महाराजांचा जाता कामा नये. संभाजी महाराज अवघ्या 9 वर्षामध्ये जवळजवळ 125 ते 150 लढाया लढले आणि सगळ्याच्या सगळ्या लढाया ते जिंकलेले आहेत. तर अतिशय मोठे योद्धे. 14व्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ त्यांनी लिहिला. 6 भाषांचं त्यांना ज्ञान होतं. तर त्यांच्या बाबतीमध्ये असे चुकीचं काही लिहिलं असेल कुणी तर ते जे आहे दूर करायला पाहिजे की थांबलं पाहिजे. त्याचं आता ते पाहतील. आता काय ते करायचं सरकार बघेल. मग काय इथे काय आहे का? इथे तर मी राहिनाच ना. तुमची पक्षावर नाराजी आहे का कायम अजून? हॅलो अरे चला जाऊ दे, झालं मला काय पाहिजे साहेब, एकंदरीत नैतिक अधपतन सिद्ध झाल्याशिवाय अशा प्रकारची राजीनाम्याची मागणी त्याच्यावर निर्णय होऊ शकत नाही असं म्हणतात. आता असं आहे ना की काय नैतिक आणि काय अनैतिक आहे ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जे आहेत कारभारी आहे ते ठरवतील. मी त्याच्यावर काय बोलू शकतो? व्याख्या फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवू शकतात. नैतिकतेची व्याख्या नेमकी काय महाराष्ट्र विचार? अरे ते त्याचा विचार करतील ना. विरोधी पक्षांनी काय मान्य काय बोलले असतील त्याच्यावर ते उत्तर देतील ना तुम्हाला. सिनियर नेत्यांना डावलण्याचं काम सध्या राज्यात सुरू आहे का? कारण की सुधीर मुनगंटीवार तुमच्यासारखे जे अनुभवी नेते आहेत ते मंत्रिमंडळात नाहीये. तुम्ही वारंवार आपली नाराजी सुद्धा बोलून दाखवली असं. मग काय करू? आपण सातत्याने डावललं जात आहे. असं आहे की मला जे काय बोलायचं आहे ते मी बोललेलो आहे. परत 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 ते दळण्याची माझी इच्छा नाही. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवारांना जाऊन तुम्ही भेटणार आहात. कधी बोललो? फोन झालेला अजित पवार त्यांचं आलंय ते भेटायला बोलवलं का? ते म्हणतील त्यावेळेला बघू. अमरावतीत सर्वपक्षीय शिवसन्मान मोर्चाचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. तर मोर्चात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री सुनील देशमुख, आमदार गजानन लवटे सहभागी होते. प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. तर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांचा मोर्चा देखील धडकलाय. सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करत पंचवटी चौकातील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मोर्चाला त्यांनी सुरुवात केली.
आहे. जर कोणी महाराष्ट्रद्रोह केलेला आहे, कोणी राष्ट्रद्रोह केलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान वेळोवेळी जर ही सरकार सहन करत असेल तर मग हे महाराष्ट्र सहन करणार नाही, ही वास्तविकता आहे. त्यांच्यावर आर्थिक त्यांची चौकशी झाली पाहिजे, ईडींच्या पण चौकशा झाल्या पाहिजे. एवढ्या कशा गाड्या घोड्या घेऊन फिरतात हो, आणि एवढी कशी संपत्ती त्यांच्यापाशी येते. तर आमचा मेन मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये एक दुफडी निर्माण करण्याचा खूप मोठं षडयंत्र या ठिकाणी होत आहे आणि ते षडयंत्र महाराष्ट्र सहन करणार नाही. या दोघांवरही सोलापूरकर असो, कोरटकर असो, आणि ही दोघंही कोणाची निकटवर्ती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे आणि या दोघांनाही अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांची आर्थिक जे काही त्यांचा गोंधळ आहे त्याची पण त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे, त्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. गुन्हा दाखल करून हेतू परस्परपणे प्रशांत कोरटकर यांचा जामीन होऊ द्यावा यासाठी त्याला लपवण्यात आलं होतं का? हो, बिलकुल. सगळ्या अख्ख्या जगाला माहिती होतं की ते इंडिगोनं कुठं फिरतायत आणि काय पोलिसांना माहिती नाही झालं. पोलीस कोणाच्या हातात आहे तुम्हाला माहिती आहे. काय बोललं पाहिजे. आणि यांचा उद्देश वेगळा आहे. यांचा उद्देश पदोपदी महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याची भूमिका आणि ते खोटा इतिहास समोर आणण्याची भूमिका हे लोक जे घेतात त्याचा निषेध आहे. छत्रपतींचा अपमान, शिवाजी महाराजांचा अपमान, छत्रपती शंभूराजांचा अपमान कोणी सहन करणार नाही. बहुजनांचा अपमान कोणी सहन करणार नाही, ही फॅक्ट. तरी स्वारगेटची घटना ताजी असताना दुसरीकडे काढण्यात आली, त्यामुळे मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाही तर सर्वसामान्यांच्या मुली कशा राहतील असा प्रश्न विचारला जातोय. मी मागही बोलली, तुम्ही मला प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रामध्ये पोलिसांची भीती राहिलेली नाही, कायद्याची भीती राहिलेली नाही आणि म्हणून मनमानी लोक काहीतरी करतात. काही गोष्टी आता खरं कोणाच्याच मुलीसोबत असं घडणं हे चुकीचं आहे आणि कोणी राजकीय जर हे करत असेल तर हे अजून जास्त चुकीचं आहे. अरे राजकारण करायचं असतं ते इलेक्शन पुरतं करायचं असतं. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. इलेक्शन झाल्यानंतरही हा गोंधळ सुरू आहे, बंद करा. हे छत्रपतींच्या अपमानाच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही आज मोर्चा काढलेला आहे आणि ह्या मोर्चा सक्सेसफुल होताना तुम्हाला दिसतोय. महाराष्ट्र असा अपमान सहन करणार नाही. तर या होत्याच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.